नमस्कार, मी धनश्री. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी उत्तर पूजा. माझ्या 2-3 फ्रेंड्सनी मला विचारलं होतं, की "तू उत्तर पूजा कशी करते? प्लीज ती आमच्याशी शेअर कर." आणि दुसरी गोष्ट, खूप जणी मला म्हणल्या, की "तुझं उद्यापनाचं जे हळदी-कुंकू तू केलं, त्याचा व्हिडिओ का नाही शेअर केला?" तर मी खरंच सांगते, मी एवढी दमले होते. मी खूप सकाळी लवकर उठून तुम्ही तर बघितलंच असेल माझं रुटीन, की मी सकाळी उठले, आधी सगळी पुरणपोळीची तयार केली आणि मग परत पूजा मांडली. आता मी खोटं नाही सांगत, पण हे फुलांचं डेकोरेशन वगैरे करायला खरंच खूप वेळ जातो. म्हणजे अगदी बाहेरचं सगळं झाडून, पुसून, त्याच्यावर रांगोळी काढून, घरातल्या स्वयंपाकापासनं ते पूजेपर्यंत सगळं करोस्तोपर्यंत मी दुपारपर्यंत एवढी दमले होते, की मी विचार केला, की बस आता मला ह्याच्या पुढचा व्हिडिओ काढायचाच नाहीये. म्हणजे माझ्यामध्ये तेवढी एनर्जीच नव्हती, खरं सांगते मी. मी म्हटलं, की इट्स ओके. मी सिंपल साधं हळदी-कुंकू करते. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी पुस्तकं वाटत नाही, कारण प्रत्येकाकडे ते असतात. उगाचच ते वायाला जातात. हां, एखादं केळ, अजून एखादा गोड पदार्थ आणि खीर किंवा दूध असं काहीतरी एक गरम करून मी येणाऱ्या लेडीजला देते बस. त्याच्या व्यतिरिक्त असं काही वेगळं मी हळदी-कुंकू करत नाही. खूप सिंपल असतं. तर चला मी दाखवते तुम्हाला, की मी उत्तर पूजा कशी करते. आता उत्तर पूजा करण्याआधी मला तुमच्याशी एक शेअर करायचंय, ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचं असं बुक आहे माझ्याकडे आणि ह्या दुर्गा सप्तशतीच्या बुकच्या मागच्या साईडला मी तुम्हाला पेज नंबर देखील सांगते. पेज नंबर 94. हे बघा. देवी पराधार क्षमापण स्तोत्र, हे असं ह्या स्तोत्राचं नाव आहे. हे मराठीमध्ये स्तोत्र आहे. हे उत्तर पूजेच्या वेळेस वाचतात किंवा तुमचं दुर्गा सप्तशती झाल्यानंतर एंडला ते वाचलं जातं. त्याचं कारण असं, की जर ही पूजा करताना देवी माझं काही चुकलं असेल, माझ्याकडनं काही चुकीचे मंत्रोच्चार झाले असतील, माझं कुठलीही गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपण चुकू शकतो, त्या सगळ्या गोष्टींची क्षमा या स्तोत्रामध्ये मागितलेली आहे. सिंपल मराठीमध्ये कुणीही वाचू शकतो, काहीच टेन्शन नाही. तुमच्याकडे दुर्गा सप्तशती नसेल तर मात्र डिस्क्रिप्शनमध्ये मी हे पूर्ण लिहून तुमच्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये नक्की बघा आणि नक्की ते वाचा. आता हे तर झालं काय वाचते त्याचं. दुसरी गोष्ट, मी देवीची आरती देखील करते. आता दाखवतेच तुम्हाला मी ते कसं करते. मी हे क्षमापण स्तोत्र वाचून घेते. आधार सहस्राजो मनुष्यानी दासमा. स्तोत्र वाचून झाल्यानंतर मी देवीची आरती देखील करून घेतली. तुम्हाला जर हे स्तोत्र नसेल वाचायचं तर साध्या मराठी भाषेमध्ये तुम्ही देवीची क्षमा याचना केली तरी चालते. माझं हे दिव्य पराधार क्षमापण स्तोत्र वाचून झालेलं आहे. हे बघा, दुर्गा सप्तशती मी ही नेहमी अशी लाल कापडामध्ये ठेवते. आरती वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं, देवीला आणि सगळ्या पूजेला 3 वेळा कुंकू वाहून घ्यायचं आणि ते झालं की देवीचा जो कलश आहे आपला, तो एकदा असा उचलून परत एकदा ठेवून द्यायचा. आता बघा, हा माझ्याकडे छोटासा झाडू आहे. हा तुम्ही माझ्या दिवाळीच्या पूजेत बघितला असेल, मी नवीन घेतला होता. देवापुढचं झाडण्यासाठी मी नेहमी हा यूज करते छोटासा. आता त्याने सगळ्यात आधी ही फुलं जी आहेत ती एकवटून घेते. ही रांगोळीची फुलं आणि निर्माल्य हे दोन्ही मी एका पिशवीमध्ये भरून एखाद्या झाडाच्या जाळीमध्ये टाकून देईल. आमच्या घरापुढं एक झाड आहे, त्याच्याकडे मी ग्रामपंचायतनी जाळी लावलेली आहे. त्या जाळीत मी नेहमी निर्माल्य टाकते, कारण ह्याचंच खत त्या झाडाला होतं. श्रीयंत्रावर मी जे कुंकुमार्चन केलं होतं ना, तर ते कुंकू मी लगेच काढून घेत नाही. ते रात्रभर तसंच ठेवलं होतं मी आणि नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेला ते मी काढून घेणार आहे. यातली फुलं वगैरे मात्र काढून घेते सगळी. हे ना छान पुसून घेते मी. मला ना ह्याचं ॲक्चुअली क्वालिटी खूप छान आहे, पण याच्या कलरचं काही कळत नाहीये. मी इथे ना टी कॅन्डल ठेवली होती आणि ते टी कॅन्डलचं थोडंसं त्याच्यात पडलं होतं, तर ते निघालं पण नाही आणि कलर पण जायला लागलाय. आता ही देवीची ओटी मी नारळासोबतच विसर्जित करून टाकणार आहे. माफ करा, इथून पुढचा आवाज माझा थोडासा हळू असणार आहे, कारण माझा मायक्रोफोनचा माहित नाही काय प्रॉब्लेम झाला आहे. आता ह्यातली फक्त ओटी फेकणार आहे मी, हे सूप नाही फेकणार आहे. श्रीयंत्रावरचं कुंकुमार्चनचं कुंकू मी आता ह्या छोट्याशा माझ्या डब्बीमध्ये ठेवून घेणार आहे. आता बघा, माझा अष्टलक्ष्मी दिवा विझलेला नाही आहे अजून, तसाच आहे. त्यामुळे मी ह्याचं कुठलीच गोष्ट न काढता तसाच उचलून तो वरती ठेवणार आहे. एक समईचं तेल संपलंय, तिची वात काढून घेते आणि धुवून नंतर वरती ठेवून देईन. दुसरी बघा चालू आहे, त्यामुळे तिची फक्त फुलं काढून घेते आणि ती देखील वरून ठेवून देते. जोपर्यंत समई आणि दिवा चालू आहे तोपर्यंत मी तो तसाच ठेवणार आहे आणि त्यानंतर धुवून वगैरे व्यवस्थित ठेवून देईन. आता बघा, ओटी आणि नारळ हे दोन्ही पण मी ह्या पिशवीत भरली आहे. आता सगळ्या डेकोरेशनचं सामान मी काढून घेतलं आहे. ह्या ज्या माझ्या माळ्या आहेत बनवलेल्या, त्या छान प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते. प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं ना की त्याच्यावर धूळ वगैरे बसत नाही. आता याच्यावर कुंकाचा डाग लागला आहे, ते धुवायला टाकते की चौरंग वगैरे आता ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देते. हा आहे माझ्या देवींच्या दागिन्यांचा डब्बा. त्याच्यामध्ये असे छोटे छोटे कप्पे आहेत, त्यामुळे मला हा डबा खूप आवडतो आणि सगळे दागिने एखाद्या डब्यात ठेवले ना की ऐन वेळेला ते सापडतात देखील. या बॉक्समध्ये मी माझ्या देवीचे मुखोटे ठेवते. सर्व देवीचे मुखोटे हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते, म्हणजे त्याच्यावर जे वर्क केलेलं आहे ते काळं पडत नाही आणि अशा पद्धतीने ते पॅक करून आत ठेवून देते. जेवढी काही वस्त्र मी काढली होती ती पण मी अशी बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून देते. माझं ऑलमोस्ट सगळं देवपूजेचं सामान जे जे मला लागतं ह्या खालच्या माझ्याच कपाटामध्येच असतं.
आणि मी जेव्हा केव्हा एक्स्ट्रा सामान आणायचा विचार करते ना, त्यावेळेस मी विचार करते, हे मला खरंच लागणार आहे का? माझ्या कपाटात त्याला जागा आहे का? आणि जर मी हे घेऊन जाणार असेल, तर त्याच्याऐवजी माझ्या कपाटातलं आता मला कुठली गोष्ट अशी की जी जुनी झाली आणि फेकून द्यायची आहे. माझ्या देवीच्या सगळ्या साड्या मी अशा एकाच पॅकेटमध्ये ठेवून देते व्यवस्थित, म्हणजे ते मला एकाच ठिकाणी सापडतात. आता राहिलेलं, उरलेलं, सुरलेलं सगळं सामान व्यवस्थित डोकं चालून मी माझ्या या कपाटामध्ये ठेवून दिलेलं आहे. कुणीतरी खरंच म्हटलंय, पूजा करायला इतकी वेळ लागत नाही, जितकी ती पूजा काढायला आणि त्याची उत्तर पूजा करायला लागतो. माझी जेवढी पुस्तकं आहेत ना देवाची, त्यांना मी असं ट्रान्सपरंट कवर लावून घेतलं आहे. हे कवर आपल्याला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळून जातो. असे ट्रान्सपरंट कवर तुमच्या सगळ्या पुस्तकांना, अगदी मी सप्तशतीला देखील लावून घेतलं आहे. कारण आपण पूजा करताना आपला हात कधी ओला असतो, कधी हळदी कुंकाने भरलेला असतो आणि पुस्तकं आपली खराब होत नाहीत, व्यवस्थित राहतात. ही सगळी पुस्तकं एका लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायची. डेकोरेशनचं पण सगळं सामान असं प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये भरून मी व्यवस्थित ठेवून दिलं, कारण आता मला माहीत नाही मला परत हे कधी लागणार आहे ते. आता बाकीचं तर सगळं आवरून झालेलं आहे. आता बाहेरचं आवरून घेते. सगळ्यात आधी तर ही रांगोळी तिथल्या तिथं झाडून घेते. आता झाडून वगैरे पूर्ण झालेलं आहे. या काऊवर थोडंसं पाणी टाकल्यानंतर ते थोडं भिजतं आणि लवकर निघतं. पहा, दार पण आता मस्त स्वच्छ झालेलं आहे. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. माझ्या उत्तर पूजेमध्ये मी सगळ्या माझ्या गोष्टी कशा व्यवस्थित ठेवते या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.